SP दोन संघ मालकांमध्ये होणारी पहिली सेमीफायनल SD लायन्स यांच्या विरोधात रायझिंग स्टार. पहिला चेंडू डॉट शॉर्ट पिच चेंडू पुल पॉवरफुल. बघूया सक्सेसफुल होतोय की काय. जी हा सक्सेसफुल. 4 रन्स. इशारा अंपायरचा देखील येतोय. दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला जातोय. 24 चेंडूंची मॅच 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. ब्ल्यू वर्सेस ऑरेंज. बघूयात कोण असेल फायनल मध्ये धडक मारायला. SD लायन्स की रायझिंग स्टार. संतोष शिरसट सर असतील, कुलेश तरे असतील का सोमनाथ नायकवडे का सर्जीराव पाटील. SP दोन संघ आहेत. मजबूत संघ बलाढ्य संघ. तिसरा चेंडू 1 मिनिट. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कदाचित हा चेंडू डोक्याच्या वरून असावा असं म्हटलं तरी चालेल. आणि कसरत देखील करायला लावतोय. बाबा रामदेव सकाळी 4:30 वाजता कसरत करून झोपलेत. 1:45 वाजता गोलंदाज अंपायरला देखील कसरत करायला लावतोय. धावसंख्या 5 वर. स्लॉट में गेंद लॉन्ग ऑन ऑफ. माफ कीजिए क्या होगा. ओ माय गॉड. ये आपने क्या किया क्यों किया. सवाल 1 लाखाचा आहे. सवाल 75,000 रुपयाचा आहे. जो कोणी हरेल तो इथेच अडकेल आणि जो कोणी फायनल मध्ये धडक मारेल तो कमीत कमी 75,000 कमवायला गेला तर 2-2.5 महिने लागू शकतात. इथे फक्त 2 ते 3 तास चांगला क्रिकेट खेळा आणि एक मोठी रक्कम नक्कीच घेऊन जायचं आहे. जीवदान दिलं जातंय. रामला जीवदान दिलं जातंय. गोलंदाजी मार्कवर अमर. नो स्ट्राइक एंडवर विजय दीनानाथ. कट कट कट. फर्स्ट स्लिप चेंडू जातोय. चांगली फिल्डिंग केली जाते. आता बघूयात ही कॅच किती महागात पडेल. येणारा वेळ नक्कीच सांगेल. यस ऑन स्ट्राइक. यस लीजिए कैच छोड़िए जख्मों पर नमक लगा कर देखिए. काय जबरदस्त फटकेबाजी. 4 मॅन फ्रॉम अंबाबाई वाडीचा एक जबरदस्त घातक आक्रमक फलंदाज आणि सलामीला आलेल्या फलंदाजाची कॅच तुम्ही कुठल्याही क्षणाला सोडू शकत नाही. दिस इज अ सेमीफायनल बिग मॅच हाय व्होल्टेज मॅच. इथे तर सोडूच शकत नाही. परंतु जो फलंदाज सलामीला येतो त्याची ताकद ही तितकीच महत्वाची असते आणि संघाचा एक मजबूत खेळाडू म्हणून उभारलेला असतो. अशा रामचं कॅच सोडणं नक्कीच मागात पडेल. धावसंख्या 13 वर. Oh my God! फुल टॉस. आज रामचा वाढदिवस नाहीये मग अमर त्याला गिफ्ट का देतोय. आज लॉलीपॉप चेंडू का टाकतोय. रविवारच्या दिवशी राम लॉलीपॉप खातोय. चांगल्याच रीतीने खातोय. फ्लॅटेड फ्लॅट षटकार. धावसंख्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर ओ माय गॉड 19 धावा 19 रन 19. द लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 6 बॉल्स. सकाळपासून डीजे होता आणि डीजे असेल तर असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज. डीजे नाहीये थोडीशी रंगत कमी येते असं म्हटलं तरी चालेल. आणि डीजे नसेल तर असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज. जायलाच नको. संजय बेर्डे याला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं. संजयजी बेर्डे साहेब याला विनंती आहे आपण या ठिकाणी सामनाच्या कक्षामध्ये यायचं. स्ट्राईकवर पहिल्यांदाच विजय. सुरेख फटका कार्पेट शॉट. लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. फील्ड करतो तोपर्यंत 1 धाव अर्जित. थोड्याच वेळात या ठिकाणी संजीवजी नाईक साहेब या ठिकाणी येणार आहेत. नवी मुंबईचे माजी खासदार ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सुरेख चेंडू तितका चांगला कमबॅक सेमीफायनल मध्ये केला जातोय. धावसंख्या 20 वर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर.
20. तिसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर आनंद. कॅच कॅच कॅच. पूर्णपणे नशीब आज रामच्या बाजूने. रामचं नशीब नक्कीच लागले, कारण पहिला कॅच सोडल्यानंतर आता देखील चेंडू कीपरच्या डोक्यावरून जातोय. देयर इज अ नो चान्स टू कीपर. कीपरला कोणी ब्लेम करू नका. कीपरच्या हातामध्ये चेंडू बिलकुल नाहीये. सेफ लँड मध्ये चेंडू जातोय. 4 धावा धावसंख्या पोहोचतायत 24 वर. रायझिंग स्टारच्या कॅम्प मधून टाळ्यांचा कडकडाट होतोय. रामसाठी टाळ्या वाजवल्या जातात, कारण आतापर्यंत जो खेळाडू लागलाय, ज्याची बॅट तापले, तो फलंदाज राम. जर या ठिकाणी एसटी लाईन संघाला जर धावा कमीत कमी रोखायच्या असतील तर सर्वात मोठा मासा जाळ्यात अडकावा लागेल. त्याचं नाव असेल राम. येस येस येस. बडे आराम से कॅच आउट. मोठा मासा, मोठा हादरा बसला म्हटलं तरी चालेल. राम पॅव्हिलियन मध्ये येतो असं म्हटलं तरी चालेल. टाळ्यांचा कडकडा शॉट मारल्यानंतर झाला होता. टायमिंग मिस झालं. मिड विकेटला चेंडू अगदी आरामात झेल घेतला जातोय. धावसंख्या 24 वर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. जबरदस्त फटकेबाजी. रामसाठी टाळ्यांचा कडकडाट केला जातोय. नवीन फलंदाज रवींद्र सावंत, मॅन फ्रॉम मोरेवाडी. मोरेवाडीचा एक धाकडबाज, आक्रमक, एक हायटेड फलंदाज म्हणते तरी चालेल. आणि नक्कीच ज्या फलंदाजीची हाईट बघितली जाते त्याचे उंच षटकार देखील टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच बघायला मिळतात. बघूयात रवींद्र काय करतोय. येस, नक्कीच मी तेच म्हटलं होतं. मुंबई पोलीस ऑन ड्युटी 24 तास. गेल्या वर्षामध्ये याच स्पर्धेमध्ये ज्याने मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड पटकावला होता. मी मगाशीच म्हटलं होतं की जशी हाईट आहे तसं कारनामा नक्कीच बघायला मिळेल. गेल्या वर्षी याच पर्व दुसऱ्यामध्ये ज्याने मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड पटकावला होता, मॅन फ्रॉम मोरेवाडी रवींद्र. एक जबरदस्त धाकडबाज, आक्रमक, ऑन ड्युटी 24 तास कार्यरत महाराष्ट्र पोलीस म्हटले तरी चालेल. मुंबई पोलीस रवींद्र ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर आनंदा. क्लीन आईला बोल्ड. पहिल्या चेंडूवर तो फलंदाज बाद होतोय ज्याच्यावर संघाची फार मोठी इच्छा होती, ज्याच्यावर रायझिंग स्टार विश्वास दाखवत होता. किंतु पहिल्या चेंडूवर रवींद्र बाद होतोय. आनंद देखील सांगतोय मागच्या सत्रात तुम्ही फॉर्मला होतात, या सत्रात मी देखील उभरता एक सितारा आहे. आणि जबरदस्त जर आणि तर क्रिकेटमध्ये मित्रांनो, खाली जमीन वरती आसमान एवढं मोठं अंतर क्रिकेटमध्ये जर आणि तरला दिलं जातं. एक जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक, दुसरा विकेट, दुसरा हादरा, हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज आनंदासाठी. हॅट्रिकची संधी आहे. नवीन फलंदाज हॅट्रिक साठी 200 रुपये. कोणाच्या मस्त शिवाजी शेडगे, ज्यांच्या माध्यमातून जर या चेंडूवर विकेट मिळाला तर 201 रुपये. गोलंदाज अँडी उर्फ आनंदा. स्ट्राईकवर येतो फलंदाज अक्षय पाटील, मॅन फ्रॉम खिरवडे. हॅट्रिकला होता चान्स परंतु गेलेली आहे. वाईट बॉल फेकल्यामुळे तुमची हॅट्रिक प्रदान होणार नाही. एक मिनिट. अपील अपील अपील. निर्णय काय असेल तोपर्यंत मी बघूयात. एसटी लायन्स की रायझिंग स्टार. हृदयाचे ठोके नीट ऐका. काय असेल निर्णय. दोन्ही अंपायर्स थोडासा विचार विनिमय. तोपर्यंत फिल्डर्स तुम्ही बाउंड्री लाईन वर जाऊ शकता. जब तक निर्णय आएगा. अंपायर्स अभी तक कोई निर्णय नहीं. बघूया जागेवर येईपर्यंत आपल्याला निर्णय नक्की कळेल. नॉट आउट.
येस, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 25 वर. जोपर्यंत राम होता तोपर्यंत ठीकठाक स्कोर होता, चांगला स्कोर होता. राम नंतर अजून धावसंख्या अतिरिक्त स्वरूपात आलेली नक्कीच नाहीये. धावसंख्या 25 वर, 2 षटक शिल्लक आहेत, 12 चेंडू शेष. स्ट्राईक वर असेल विजय. आहा, स्लाइटली थोडासा मलिंगाची आठवण करून देतोय हा गोलंदाज बबलू उर्फ संदीप. येस, 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षांवर घात करण्यात विचार करा, महागात पडेल. दुसरा चेंडू बबलू. ओ हो, आइए मुझे छक्का मारिए. इसी प्रकार की गेंद बिल्कुल स्लॉट में, बिल्कुल बल्ले के नीचे, बिल्कुल 6 रन्स. अध्यक्ष तुम्ही नक्की आहात. फिलहाल ग्राउंड पर मैं खड़ा हूं, आपको नहीं बख्शेंगे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 वर विजय दीनानाथ चौहान. बॉलिवूड मध्ये हे नाव नक्की ऐकलं असेल. दरम्यान रायझिंग स्टार मध्ये नवीन फलंदाज विजय आपली छाप सोडतोय. तिसरा चेंडू. ओ माय गॉड, क्या ये 6 होगा, कैच होगा. इसे कहते हैं क्रिकेट, इसे कहते हैं जल्लोष. राइजिंग स्टार कैंप की तरफ से बहुत बड़ी गूंज, तालियों का बहुत बड़ा सेट आता हुआ. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. राइजिंग स्टार पुन्हा एकदा वाजून टाका. या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहोत ते या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार, एक आदर्श व्यक्तिमत्व, उदार मनाचे व्यक्तिमत्व म्हटलं तरी चालेल, संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असोसिएशन मार्फत आपलं या ठिकाणी सरचे स्वागत. ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहोत ते आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार, ठाणे जिल्ह्याचे एक आदर्श व्यक्तिमत्व, उदार मनाचे व्यक्तिमत्व, या ठिकाणी संजीवजी गणेशजी नाईक साहेब आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. 32 शिराळा प्रीमियर लीगच्या वतीने सरचे स्वागत. खरं तर संजूजी नाईक साहेब आले, मॅच शांतपणे चालू होती. साहेबांची एंट्री 2 षटकार आणि 1 चौकार. जितकं मोठं व्यक्तिमत्व तितकीच मोठी फटकेबाजी. कुठे जाऊ नका, तगडी मॅच, मोठी मॅच, बलाढ्य मॅच. आणि या ठिकाणी 2 षटकार 1 चौकार खेचल्यानंतर धावसंख्या पोहोचते 41 वर. रायझिंग स्टार SD लाईन संतोष शिरसाट सर कुलेस्तर यांचे हृदयाचे ठोके वाढलेत. हृदयाचे ठोके ऐकायचेत, नीट ऐका. ओ मिस टाइम, सेफ मॅन लॉइंड मध्ये चेंडू जातोय असं म्हटलं तरी चालेल. फिल्डर त्या ठिकाणी येईल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा अर्जित. राम आउट झाल्यानंतर, रवींद्र बाद झाल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की रायझिंग स्टार थोडासा खचला जाईल, परंतु किंतु विजय अभी भी तैनात खडे हैं. विजय दीनानाथ चौहान. बॉलिवूडमध्ये आपण ऐकलं असेल, एक विजय त्याच प्रकारची कामगिरी रायझिंग स्टार संघासाठी करतोय. सोमनाथ नायकवडी दादा यांचा संघ, सर्जीराव पाटील SP यांचा संघ म्हटलं तरी चालेल. रायझिंग स्टार SD लायन्स. पुढचा चेंडू धावसंख्या 43 वर. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण पहिली धाव घेण्यामध्येच त्यांना इतकं स्ट्रगल करायला लागला होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 44 वर. ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार, तसेच एक आदर्श व्यक्तिमत्व, उदार मनाचं व्यक्तिमत्व. आणि साहेबांची उपस्थिती झाल्यानंतर वातावरण देखील तितक्याच प्रमाणात बदललेलं आहे. खरं तर काही लोकांचं असणं आणि काही लोकांच्या असण्याने आजूबाजूचा परिसर देखील आनंदमय होतो. अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व या ठिकाणी संजीवजी माफ करा, गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील 32 शिराळा प्रीमियर लीगच्या वतीने सरचे स्वागत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही या ठिकाणी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या 45. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर स्वतः अध्यक्ष बबलू सरांवर मोठा प्रहार केला जातोय. धावसंख्या 20 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते 44 वर. 44 धावा 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर.
जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी. एसटी लायन्स रायझिंग स्टार या ठिकाणी आपले माजी खासदार साहेब देखील मॅचचा आनंद घेतात. संजूजी साहेब देखील मॅचचा चांगल्यारीत्या आनंद घेतात. त्यांचा देखील पुन्हा एकदा शतशः आभार की वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभारी आहोत. आणि खऱ्या अर्थाने साहेब देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. फार मोठी गोष्ट आहे. आणि या ठिकाणी खेळाडूंना विनंती करतो की थोडीशी घाई करा, कारण साहेब जर आपली मॅच बघत असतील ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि कृपया करून वेळ खर्च करू नका. 1956 साल भारताचं पहिलं ब्रॉन्झ मेडल द ग्रेट मिल्खा सिंग यांच्या मार्फत 1 सेकंदासाठी हुकलं होतं. दॅट इज अ व्हॅल्यू ऑफ 1 सेकंड. ही एका सेकंदाची व्हॅल्यू आहे. तुम्ही 5 मिनिट 1 मिनिट इतक्या सहजासहजी खर्च करू शकत नाही. प्लीज गोलंदाजी मार्कवर शेवटचा गोलंदाज अंतिम षटक ज्याच्या माध्यमातून टाकलं जाईल. सचिन मॅन फ्रॉम शिडगेवाडी. सचिन शिडगे स्ट्राईकवर असेल फलंदाज विजय डापळे. डफळे माफ करा, विजय डफळे. पहिला चेंडू पुल पॉवरफुल मेगा सक्सेसफुल फटका. ओ माय गॉड. पहिली सेमीफायनल मित्रांनो. टेनिस क्रिकेट बॉल जर घ्यायला गेलात तर 90 रुपयाला मिळतो. इथे 2 टेनिसचे नवीन बॉल वापरायला मिळतील. त्याची किंमत 180 रुपये आहे. परंतु या मॅच मध्ये जो कोणी जिंकेल, लक्षात घ्या मित्रांनो, कमीत कमी 25,000 रुपयाचा कमीत कमी हा फासला तय करणारे हे 2 चेंडू नक्की राहतील. पुन्हा एकदा पुल शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त पैकी स्ट्राईक घेण्याचा मनसुबा नक्की राहणार आहे. ओ माय गॉड. येस, विजयसाठी आपलं समर्पण दिलं जाते. विजयसाठी आपली विकेट फेकली जाते. आणि का फेकली जाते? कारण विजय वैयक्तिक 3 षटकारांच्या जोरावर खेळतोय. डीजे मास्टर येस प्लीज वाजव ना मित्रा.
डोंट गो एनिवेअर. या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार, एक आदर्श व्यक्तिमत्व, उदार मनाचं व्यक्तिमत्व माननीय संजीवजी गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. उपस्थित ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार तसेच एक आदर्श व्यक्तिमत्व, एक उदार व्यक्तिमत्व माननीय संजीवजी गणेशजी नाईक साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान देण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रमुख सल्लागार 32 शिराळा असोसिएशनचे माननीय सचिन चव्हाण दादा यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी संजीवजी गणेशजी नाईक साहेबांच्या ठिकाणी सन्मान करायचं आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो, काही लोकांचं असणं आणि काही लोकांच्या असण्याने आजूबाजूचा परिसर देखील आनंदमय होतो. अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी संजीवजी गणेशजी नाईक साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल, वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा आपल्या या आगमनाने नक्कीच झालेली आहे. धन्यवाद सर. मी विनंती करतो की आपणही आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करायचं मी विनंती करतोय आमच्या साहेबांना की आपण या दिशेने मार्गदर्शन करायचं आहे. बत्तीस शिराळा प्रीमियर लीग 2022 तिसरं वर्ष. या शुभप्रसंगी उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर सुभाष बोरसे साहेब, सुरेशजी राजवन, एकनाथजी पाटील, प्रकाशजी पाटील, शंकरजी मोहिते, योगेशजी निपाणे, आमचे मित्र योगेशजी पाटील, किरणजी शिवीमळकर, 32 शिराळा संघाचे सर्व खेळाडू आणि उपस्थित सर्व युवा बंधूंनो, 32 शिराळा म्हटल्यानंतर आपल्या समोर येतो नागोबा. ऐतिहासिक असा 32 शिराळा आहे, पण लोकांना फक्त नागोबाच माहिती आहे. परंतु 32 शिराळा हा अनेक अर्थानं महाराष्ट्राच्या अनेक उत्कर्षामध्ये 32 शिराळ्याचा सिंहाचा वाटा आहे. मी खारीचा नाही म्हटलं, सिंहाचा वाटा आहे. आणि या ठिकाणी या सर्व 32 शिराळ्याचे सुपुत्र या ठिकाणी नवी मुंबईमध्ये येतात. आपल्या खेळाच्या माध्यमातून एक चांगली पर्वणी असते त्यांना आणि आनंद असतो. 32 शिराळ्याचे नाईक आणि आमच्या नायकांमध्ये काहीतरी सारखा असायला पाहिजे असं म्हणतात. आम्हाला माहीत नाही, पण आपले अनेक आमच्या पिढ्यांच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही इतिहास काढला तेव्हा गगनगिरी महाराजांनी सांगितलं की तुम्ही नाईक 32 शिराळ्याच्या. तर आम्हाला काय माहीत नाही, पण कुठेतरी नातं काहीतरी असू शकतं. परंतु त्याच्यापेक्षा नातं आहे आपुलकीचं, नातं आहे जिव्हाळ्याचं आणि नातं आहे प्रेमाचं. आणि म्हणून आज 32 शिराळ्याचे आपण सर्व सहकारी मंडळी एक चांगला आनंद आहे. मागे आम्ही योगेश आणि आम्ही बाहेर सांगलीला गेलो असता अनेक लोकांच्या संदर्भामध्ये आम्ही बघितलं की चांगला समाज आपल्या माध्यमातून बांधला गेलेला आहे. आणि म्हणून असतं. आणि म्हणून आपल्या सर्व ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्ही असंच जोशामध्ये, हे शहर आपलं आहे, आपल्या सर्वांवर प्रेम करणारं आहे. मला आठवतं की एकदा दिलीप वळसे पाटील साहेब, आबा आणि जयंत पाटील साहेब आम्ही बसलो होतो. तेव्हा आबा आणि जयंत पाटील साहेबांमध्ये असंच आपलं चाललं होतं. कारण तिथेही तालुक्याचं चालतं ना, सांगलीत चालतं की आम्ही इकडचे आणि आम्ही तिकडचे. त्याच्यामुळे हे प्रत्येक ठिकाणी असतं.
असलंच पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अभिमान आणि स्वाभिमान असलाच पाहिजे. परंतु जेव्हा आपण माणुसकीच्या गुंफामध्ये येतो तेव्हा आपण सर्व एकत्र असतो. आज ते मला इथे बघायला मिळतं. मी सर्व आपल्या आयोजकांचं धन्यवाद करतो. सालाबदाप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा आम्हाला आवर्जून बोलावल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करेन की आता मीच एकट्याने मास्क वापरला आहे, दुसरं कोण मास्क वापरत नाही, पण मास्क वापरला पाहिजे. अजून कोरोना गेला नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार सांगतं आहे की अजून जेव्हा सांगतील तेव्हा करून टाकू आपण. परंतु आपण सर्वांनी काळजी घ्या. अनेक चांगली लोक या कोरोनामध्ये आपले नातेवाईक, मित्र, परिवार, सगळे सोयरे, संबंधी, गाववाले अनेक आपल्याला सोडून गेलेले आहेत. परंतु आपण सर्वांनी पुन्हा नवीन जोमानं आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत करत आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांना मी धन्यवाद करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल, मोलाचं मार्गदर्शन देखील आपण या ठिकाणी केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी संजूजी गणेशजी नाईक साहेब ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन आपल्याला देण्यात आलं आणि मॅच सुरू करायचे इशारा येतोय. धन्यवाद साहेब. वेळेत वेळ काढून आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद सर. या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपली प्रमुख उपस्थिती ही फार मोठी गोष्ट होती. आणि शंकरदादा मोहिते आपलं देखील कौतुक करावं लागेल, ज्यांच्या माध्यमातून पहिली यूट्यूब लाईव्ह स्पर्धा शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. आणि खऱ्या अर्थाने दादांचं देखील कौतुक करावंच लागेल. आणि धन्यवाद संजीवजी गणेशजी नाईक साहेब, आपण देखील वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा 32 शिराळा प्रीमियर लीगच्या वतीने सरचे स्वागत. धन्यवाद, हार्दिक आभार. साहेबांनी देखील चांगला मेसेज दिलाय. कोरोना अजून गेलेला नाहीये, मेलेला नाहीये. जर असं जीवाचा विचार करा प्लीज. आणि एक चांगला संदेश साहेबांच्या माध्यमातून देखील देण्यात आला. धन्यवाद सर, आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल. पुन्हा एकदा लेट्स प्ले. पहिला चेंडू, 24 चेंडू, 58 धावांची गरज. 58 रन्स टू विन इन 24 बॉल्स. गोलंदाजी मार्कवर रवींद्र, मॅन फ्रॉम मोरेवाडी, ऑन ड्युटी 24 तास मुंबई पोलीस कार्यरत असलेला रवींद्र जाधव. जबरदस्त तेज तर्राट ऑलराऊंडर, ज्याने मागच्याच वर्षी पर्व दुसरं 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड पटकावला होता. तोच रवींद्र गोलंदाजी मार्कवर. समोर असेल फलंदाज शैलेश. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल केल्यामुळे कदाचित यस आप ऑफस्टम्प के बाहर आगे निकल कर आए थे, जिसके कारण ये वाइड बॉल नहीं घोषित किया जा सकता अकॉर्डिंग टू द रूल, नियमों के अनुसार. फुलटॉस श्री गणेशा होतोय. चेस कशा प्रकारे करायचं त्याचं उदाहरण दिलं जातंय. आणि पॉवर प्लेचा फटका देखील कशा प्रकारे असावा, पॉवर प्लेचा वापर कशा प्रकारे केला जातो त्याचं एक उदाहरण. धावसंख्या श्री गणेशा होतोय. दुसऱ्या चेंडूवर चौकार. 22 चेंडू आणि 54 धावांची गरज. राहुल पाटील साथी स्कोररच्या भूमिकेतून तिसऱ्या चेंडूवर देखील 4 रन्स. आइए डीजे. हात केलं थांब, आपल्याला चेक नाहीये. धन्यवाद. धावसंख्या 8 वर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अरुण फार्मा यांच्यातर्फे या चेंडूवर चौकार जर लागला तर 500 रुपये मिळतील. अरुण फार्मा यांच्या माध्यमातून हा चेंडू असेल तब्बल. चौकार जर ठोकला फलंदाज शैलेशने तर 500 रुपये मिळतील. फील्डिंग की सजावट पूर्णपणे बदलली जाते. येस, प्रेशर प्रेशर प्रेशर. अरुण सर फार्माचे
एटीएम मशीन मध्ये एटीएम टाकून द्या, त्याचा पासवर्ड असेल हा चौकार. फुलटॉस. ना केवल आपने ये रनआउट छोड़ा है, ज्याने 2 चौकार ठोकले होते तो अगदी आरामात रनआउट झाला असता. थोडस फंबल, मिसफील्ड. दादा बॉईज वर्सेस सरकार 11. दोन्ही संघाचे कर्णधार लवकर, झटकन, पटकन, क्विक अँड फास्ट. मेगा सेमीफायनल नंबर 2. हाय व्होल्टेज मुकाबला नंतर बघायला मिळेल. चला, दादा 11 यांच्या विरोधात सरकार 11. चला. येस, गोड आवाज, नवी मुंबईचा बुलंद आवाज म्हटलं तरी चालेल. आमचे ज्येष्ठ समालोचक, कॉमेंटेटर खोपरखेडे गावचे उमेश सर, ज्यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल देखील त्या ठिकाणी केला जाईल. चला, दादा 11 सरकार 11. चला, घाई करा. ओ ओ, अपील केली जाते, अपील पूर्णपणे फेटाळली जाते. धावसंख्या स्थिर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 वर जबरदस्त वापसी. 2 चौकार दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर ठोकल्यानंतर जबरदस्त वापसी केली जाते. पूर्णपणे लेफ्ट हँड फलंदाज अमरला जखडून ठेवण्यात होते. एक लेफ्ट हँड फलंदाज या मॅच मध्ये बघायला मिळतोय आणि त्यानंतर असेल अमर दुसऱ्या मॅच मध्ये देखील बघायला मिळणार आहे. पुढील चेंडू. पुढील चेंडू. फुलटॉस, लोअर फुलटॉस म्हटलं तरी चालेल. यॉर्कर चेंडू नंतर जर गोलंदाज कुठल्या चेंडूचा चांगल्या रीतीने वापर करत असेल सेफ साठी, तर तो आहे लोअर फुलटॉस. आणि जबरदस्तरित्या धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर, 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 11. चला, आपण सेमीफायनल 2चा टॉस इथे करतोय आणि आमचे पाहुणे आहेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन सरकार 11 आणि शंकरदादा बॉईज. चला, गवळेवाडीचे सुपुत्र आहेत आदरणीय श्री शरद पवार यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. सरकार 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये शंकरदादा बॉईज या 2 टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान टॉस होईल. सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्या समोर असेल. एका बाजूला तुम्ही पाहताय सरकार 11 टीमचे अमर मराठे आणि दुसऱ्या बाजूला शंकरदादा बॉईजचे कॅप्टन विजय जाधव आणि शरद पवार यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. सेमीफायनलचा दुसरा सामना कोण बोलणार आहे? यस, शंकरदादा बॉईज या टीम कडून कॉल होईल आणि शरद पवार यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन केला जाईल. यस, काटा टेलीज कॉल आणि आला हेड, म्हणजे जर टॉस जिंकला सरकार 11. अभिनंदन टॉस जिंकल्याबद्दल. सेमीफायनलचा दुसरा सामना, इथून तुम्हाला जिंकला तर या स्पर्धेमध्ये जागा, नंतर बाहेर. टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल या मॅच मध्ये? प्रथम क्षेत्ररक्षण घेईल, फिल्डिंग करेल. यस, फिल्डिंग करत असताना कुठले बॉलर आहेत, गोलंदाज आहेत, त्याच्याकडून तुमची जास्त अपेक्षा आहे? कारण डू अँड डाय ची लढत आहे तुमच्यासाठी. जे आता प्रत्येक मॅचला खेळत तेच बॉल राहतील, काही चेंजेस वगैरे काही नाही. काय स्ट्रॅटेजी, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या शंकरदादा बॉईज या टीम्सला? सेमीफायनल आहे, स्ट्रॅटेजी वगैरे काय नाही. कमीत कमी 50 ते 60च्या दरम्यान टार्गेट आहे, कारण की सर्व संघ 5 मॅच खेळून आलेत, त्यामुळे काही टार्गेट काही सांगू शकत नाही किती होईल ते. यस, आज तुमच्या स्क्वॉड मध्ये काय चेंजेस, काय बदल आहेत का? नाही, जो स्क्वॉड आहे तोच खेळेल. विश ऑल द बेस्ट अमर मराठे, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि शंकरदादा बॉईज या टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहे. 5 सामने मात्र खेळला,
या स्पर्धेमध्ये आधी 5 सामने तो जिंकलेला आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय झाला असता तुमचा? आम्ही टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असता, पण आता शेवटी जो निर्णय आला तो मान्य आहे. बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत तुम्ही जाणार या मॅच मध्ये? अमर मराठे, सुहास चव्हाण नैसर्गिक गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे जेवढ्या धावा होतील 60-65 करायचं टार्गेट आहे आमचं. जेवढ्या होतील तेवढ्या बोनस पॉईंट राहील. तुमच्या स्क्वॉड मध्ये काय चेंजेस? आमच्या स्क्वॉडमध्ये काही चेंजेस नाही, जे आहे ते खेळतील. येस, विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पाहुण्यांकडे आम्ही जातोय. शरद पवार आहेत आमच्या सोबत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण जाणून घेतोय की या स्पर्धा तुम्ही सर आता गेल्या 3 दिवसापासून आज 3ऱ्या दिवसामध्ये आहोत या स्पर्धेच्या. आणि 32 शिराला मगाशी संजीव नाईक साहेबांनी सुद्धा खूप चांगला उल्लेख केला. 32 म्हणजे काहीतरी आकड्यामागे काहीतरी गणित असेल. आणि या स्पर्धा पाहत असताना काय भावना आहेत, काय तुम्ही फील करता, नाही स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे? 32 शिराळा असोसिएशनमध्ये ह्या 3ऱ्या पर्वामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सर्व स्पर्धा पार पडलेल्या आहेत. आणि आजचा 3रा दिवस हा फायनलचा दिवस म्हणून ओळखला जातो. आणि ह्याही दिवशी सर्व मॅचा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. आणि इथून पुढे ज्या फायनलच्या टॉप 4च्या मॅचा असतील त्या अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतील. आणि जे टीमा खेळतात त्यांना शुभेच्छा. चांगल्या प्रकारे खेळावं हीच शुभेच्छा. धन्यवाद. चला दादा, खूप खूप तुमचा आभार आहे. तुम्ही स्थानापन्न व्हा व्यासपीठावरती आणि दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक. इथे न्यूज आणि टॉस झालेला आहे मित्रांनो. आणि टॉस का बॉस या मंचावरून मात्र माहिती आलेली आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना आणि सरकार 11 या टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि त्याने घेतला बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया किरण शिलीमकर यांना. धन्यवाद. धन्यवाद उमेश सर. वॉट अ कॅच. कॅच आवडला असेल तर सर्वांना विनंती करतो एकदा टाळ्या नक्कीच होऊन जाऊ देत. येस येस येस, टाळ्या का वाजल्या पाहिजेत. लॉंग ऑनला उभा होता आणि लॉंग ऑफ पर्यंत तो पळत आला. कॅच त्याचा नव्हताच, परंतु तो गेला, त्याने पकडलं आणि त्याने जिंकलं. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल आणि नक्कीच विजय आपल्या संघासाठी काहीतरी वेगळं करतोय. जो लॉंग ऑफला होता लॉंग ऑन पर्यंत गेला. जबरदस्त. जबरदस्त कॅच. या ठिकाणी पाटण तालुक्याचे सर्वेसर्वा शिवा द बॉस असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांचं देखील या ठिकाणी सरचं स्वागत. धन्यवाद या ठिकाणी उपस्थिती राहिल्याबद्दल. 32 शिराळा प्रीमियर लीग 2022च्या वतीने सरचे स्वागत. दरम्यान धाव संख्या किती सर? 15 वर. पुन्हा एकदा ये हाथ नहीं फांसी का फंदा है, ये हाथ नहीं आपको पैविलियन भेजने का ये रास्ता है. जबरदस्त कैच. आइए डीजे मास्टर. लेकिन रायझिंग स्टार जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव निघत नाही मॅच अजूनही आहे. क्रिकेटमध्ये चमत्कार घडले जातात, क्रिकेटमध्ये इतिहास वारंवार घडले जातात. अगोदर जल्लोष महागात पडू शकतो. धावसंख्या 15 वर 43 धावांची गरज येणारी. चेंडू बाकी असतील 12 चेंडू 43 धावांची गरज. स्ट्राइकर फलंदाज अमित. बघूयात एक फिल्डिंगची चांगल्या रीतीने सजावट केलेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू कॅच मिड विकेट. फिल्डर्स दोन्ही 3 ओ माय गॉड. डीप काऊ कॉर्नरच्या फिल्डरचा कॅच नव्हता, रेड कॅपचा कॅच अगदी आरामामध्ये होता.
त्या कॅच मध्ये आलात आणि मध्ये आल्यानंतर धक्का देखील झाला, परंतु मॅच मध्ये धक्का नाही बसला म्हणजे बरं आहे. कारण सवाल 75,000 रुपयाचा आहे, सवाल 1,00,000 रुपयाचा आहे. आणि जर इथे अडकाल तर 50,000 किंवा 31,000साठी अडकावं लागेल. दरम्यान 11 चेंडू 41 धावांची गरज. सुरेख फटका, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय, फील्ड करतोय. 1 धाव अर्जित. धाव संख्या 18 वर 10 चेंडू आणि 40 धावांची गरज. दहा चेंडू 6 षटकार. पुढील चेंडू राइजिंग स्टार कैंप की तरफ से बहुत बड़ा घात. मोठा टाळ्यांचा कडकडाट वाजला जातोय. एसटी लाईन्स संतोष शिरसाट सर, कुलेश तरे यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढलेले आहेत. सोमनाथजी नायकवडी दादा, सर्जीराव पाटील यांच्या मनामध्ये लाडू नक्की फुटला असेल. तो लाडू इतका सोपा नाहीये, कमीत कमी 75,000 रुपयाचा लाडू आहे. जबरदस्त फटका. बघूयात, लॉंग लेग वरून थर्ड मॅन पर्यंतचं अंतर कापतोय. तत्पूर्वी मिळतील 4 धावा. धाव संख्या 22 वर आयडीचे. पूर्णपणे प्रेमात अडकले असं म्हटलं तरी चालेल. पहिलं सॉन्ग होतं जानूविना करमत नाही, दुसऱ्या सॉन्ग मध्ये सोडून गेली की काय, खलनायकच बनले, आणि पुन्हा तिसरी भेटली की काय, पुन्हा एकदा सैराट मध्ये आलेले आहेत. बघूयात चौथं सॉन्ग कोणतं असेल. तत्पूर्वी धाव संख्या सुरेख चेंडू 22 वर, ज्याला मराठीमध्ये बुंदा असं म्हटलं जातं, हिंदी में कहा जाता है जड़ में गेंदबाजी, इंग्लिश में कहा जाता है द परफेक्ट यॉर्कर, नो रन्स डॉट बॉल. 7 चेंडू 36 धावांची गरज. 7 चेंडू 6 षटकारांची गरज. फक्त क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 7 चेंडू 36 धावांची गरज. ओहो, स्टेज के दस्तक में मस्तक. जबरदस्त फटका. मान्यवरांना देखील म्हणतात कॅच तर पकडून दाखवा. धाव संख्या 38 वर, माफ करा 28 वर 30 धावांची गरज. 6 चेंडू 5 षटकारांची गरज. येत 6 चेंडू मध्ये जर तुम्ही मॅच रोखलीत तर 25,000 रुपयाचं अतिरिक्त पारितोषिक मिळू शकतं. म्हणजे 6 चेंडूची किंमत जवळपास 25,000 रुपये, म्हणजे एक चेंडू जवळपास 4,300 ते 200 रुपयाचा असेल. एक चेंडू, पहिला चेंडू. आयच मुद्दाम करतोय की काय. बात वेगळ्या फॉर्म मध्ये आहे, तिकडे डीजे मास्टर भन्नाट फॉर्म मध्ये आहे. जबरदस्त संगीत, सुमधुर संगीत. खऱ्या अर्थाने मगाचपासून असं वाटत होतं डीजे नसेल तर असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज.
जायलाच नको, बघायलाच नको. डीजे मास्टर कौतुक करावं लागेल. 5 चेंडू 5ही षटकार मारावेच लागतील, महत्वाचे असतील. आता का पळालेत? 1 मिनिट. रायझिंग स्टार जोरात टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच, कडक मॅच. सोमनाथ दादा नायकोडी साहेब कुठे आहात? मनामध्ये लाडू फुटलाय का? येस. डॉट बॉल. 2:29. रायझिंग स्टार मॅच संपल्यानंतर आतमध्ये कोणी जाऊ नका असं कमिटी तर्फे सांगतोय. माझी काही हरकत नाही, पण जाऊ नका. धन्यवाद. संघमालक आहेत, पार्टी कुठे आहे नंतर फोन करा. ओके, मस्करी करतो कोणी, सिरियस घेऊ नका. कॅच आउट. 1 चेंडू समीकरण कितीच? 29 धावांची गरज. सोमनाथजी नायकवडी दादा मनात नक्कीच लाडू फुटलाय. सर्जेराव पाटील SP यांचा संघ थेट फायनल मध्ये धडक मारतो असं म्हटलं तरी चालेल. औपचारिकता म्हणून हा चेंडू टाकला जाईल. वेल प्लेड SD लायन्स. संतोषजी शिरसाट सर, कुलेश तरे यांचा मालकी हक्क असलेला संघ यानंतर सामना झाल्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी नक्की उतरला जाईल. शंकर दादा मोहिते एक ग्रेट आयोजक दादा यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कोण असेल सांगायची जास्त गरज नाहीये. विजयसाठी असेल 500. ओ हो, 1 मिनिट डीजे मास्टर. पीछे से दुकान खुली छोड़ी, लुटेरा उसे लूटकर चला गया. क्लीन बोल्ड, वेल प्लेड राइजिंग स्टार, वेल प्लेड SD लायन्स. सुभाष बोरसे इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी डॉक्टर सुभाष बोरसे यांच्या शुभ हस्ते दिली जाईल आणि टी-शर्ट विजय आपण डायरेक्ट इकडे या. पाटण तालुक्याचे अध्यक्ष आहेत शिवा जाधव यांच्या शुभ हस्ते ब्रँडेड टी-शर्ट देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. रायझिंग स्टार्स या टीमचा आणि विजयला या ठिकाणी देखील 500 रुपयाचं पारितोषिक शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून त्याच्या सुरेख खेळीसाठी रोख नगद रोकडा 500 रुपये या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. विजय प्लीज कम कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. 500 रुपये शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये, एक टी-शर्ट आणि एक सन्मान चिन्ह. ओव्हर टू उमेश सर. चला रायझिंग स्टार्स या टीमचा
विजय हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर आणि जे पुरस्कार आहेत जी जर्सी दिली जाते आमचे पाटण तालुक्याचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आम्ही ही जर्सी सुपूर्द करून या खेळाडूला मात्र सन्मानित करतोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ते आमचे व्यासपीठावरती डॉक्टर सुभाष बोरसे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल आणि शंकरदादा मोहिते यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते सुद्धा या व्यासपीठावरती दिलं जाईल. डॉक्टर सुभाष बोरसे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची एक क्रिस्टल ग्लास ट्रॉफी आपण पाहतोय आणि शंकरदादा मोहिते यांच्याकडून या सामनावीरासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं कॅश प्राइज ते सुद्धा या व्यासपीठावरती दिलं जाईल. धन्यवाद. सेकंड सेमीफायनल या ठिकाणी सुरुवात केली जाते. तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव केला जातो. या ठिकाणी नवी मुंबईचा गोड आवाज कोपरगाणे गावचे आमचे लाडके समालोचक उमेशजी मात्री सर यांना मी विनंती करतोय. आइये उमेश सर, सेकंड सेमीफायनल. धन्यवाद. 32 शिराला प्रीमियर लीग 2022 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मंडळीचं मी उमेश म्हात्रे सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये. तिथे रंगणार आहे सेमी फायनलचा दुसरा सामना. एका बाजूला सरकार 11 आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये शंकरदादा बॉईज या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे. टॉस जिंकलाय सरकार 11 या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी पाटण तालुक्याचे सर्वा शिवा जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान देण्यासाठी मी विजय रेटरेकर यांना विनंती करतो की आपण शिवा जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पाटण तालुक्याचे अध्यक्ष म्हटलं तरी चालेल. द ग्रेट शिवा, हँडसम बॉय म्हटलं तरी चालेल. स्माइल प्लीज शिवा सर. येस, फार महत्वाचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आइये उमेश सर. चला सामन्याला होते सुरुवात. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय सरकार 11 ने घेतला आणि शंकरदादा बॉईज या टीमला बॅटिंग करण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये इन्व्हाइट केलाय. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये अमर मराठे आणि दत्ता आणि विजय ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती अमर मराठे. बॉलिंग ट्रॅक वरती सामन्याला होते सुरुवात. पंचांचा सिग्नल. स्टार्ट टू द गेम. लेट्स प्ले. चला डेड बॉलचा इशारा आलाय. या ठिकाणी पाटण तालुक्याचे खजिनदार सचिन माने साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. मी सचिन माने सरांना विनंती करतो की आपला सन्मान आपण